चिकन खाल्लं आणि जागेवरच प्राण सोडले. चिकन खाताच व्यक्तीचा तडफडत मृत्यू, कुटुंबाचा आधार गेला, लेकींचा आक्रोश. चिकन तोंडात खाण्यासाठी घेताच असं घडलं की क्षणात सगळं संपलं. या काही ओळी ऐकताच धडकी भरते. काय झालं असेल? एक घास आणि थेट मृत्यू. काय इतकं भयंकर घडलं असेल की घरातला सगळ्यात आनंदाचा रविवार एका क्षणात दुःखात बदलला? ही कथा आहे राजूची. वयाने 45 वर्ष, ऑटो चालवणारा, 2 मुलींचा बाप, कुटुंबाचा एकमेव आधार, घरातला हसतमुख माणूस. रविवार सुट्टीचा दिवस. असा दिवस ज्याची त्यांची मुलं आठवडाभर वाट बघायची, कारण रविवारी राजू घरी असायचा. सकाळपासूनच त्यांच्या घरात वेगळीच लगबग. आज खास बनणार होतं चिकन. राजू म्हणाला, आज थोडं भरघोस खाऊ, सगळे मिळून एकत्र बसू. दुपार झाली, स्वयंपाकाच्या सुगंधाने घर भरलं. मुली हसत धावत बाहेर पळत होत्या. पत्नी प्लेट्स लावत होती. राजू एका हाताने मुलींना चिडवत दुसऱ्या हातात चिकनची प्लेट घेऊन बसला. शांत साधी परफेक्ट रविवारची दुपार. खाणं सुरू झालं. घरात गप्पा, हशा, आनंद. आणि याच आनंदात एक घटना अशा पद्धतीने घडली की कोणालाच समजायला वेळ मिळाला नाही. राजूने चिकनचा एक तुकडा घेतला, हसता हसता तोंडात टाकला. पहिला घास झाला, दुसरा घास तोंडाकडे गेला आणि मग अचानक राजूचा चेहरा बदलला. त्याचे डोळे मोठे झाले, होठ किंचित उघडे, श्वास अडकलेला. सुरुवातीला सर्वांना वाटलं, अरे काहीतरी चुकीच्या ठिकाणी गेलंय बहुतेक. मुली अजूनही खेळत होत्या. पत्नी आणखी रोटी आणायला मागे वळली. पण राजू मात्र खुर्चीला घट्ट धरून थरथरू लागला. त्याचे दोन्ही हात घशावर. श्वास घेण्यासाठी तो झटत होता. शब्दच सुटले होते. त्याचा चेहरा लाल होत होता. क्षणात निळसर होऊ लागला. घरातील हशा मिनिटात शांततेत बदलला आणि शांतता क्षणात ओरडाओरडीत. पत्नी किंचाळली, राजू काय झालं? राजू बोल. राजू बोलत नव्हता. तो श्वासासाठी झटपट होता. त्याचे पाय थरथरत होते. त्याचे हात इकडे तिकडे हवेत फिरत होते, जणू काही अदृश्य पकडीत अडकल्यासारखे. पत्नी आणि मुली त्याला पकडत होत्या, थांबवत होत्या, मदत मागत होत्या. आवाज घराच्या बाहेरपर्यंत पोहोचला. शेजारी धावत आले. कोणी पाणी दिलं, कोणी पाठीवर थाप दिली, कोणी धावून ऑटो आणायला निघाला. पण राजूचे श्वास क्षणाला मंदावू लागले. त्याच्या मुली रडून थरथरत होत्या. बाबा उठ ना, बाबा काय झालं तुला? पण राजूकडे शक्तीच उरली नव्हती. तो हलकासा उभा राहण्याचा प्रयत्न करत होता, पण ताबा सुटला आणि तो जमिनीवर कोसळला. घरभर किंकाळ्या. सगळे प्रयत्न झाल्यावरही राजूचा श्वास परत आला नाही. एका क्षणात एक कुटुंब उद्ध्वस्त झालं. मुलींना अजूनही विश्वास बसत नव्हता की काही मिनिटांपूर्वी हसणारा त्यांचा बाप पुढच्या सेकंदाला त्यांच्यात नाही. आता तुम्हाला एकच प्रश्न पडला असेल, पण नेमकं झालं तरी काय? चिकन खाल्ल्यावर एखादा असा कसा मरू शकतो? तर उत्तर तितकंच साधं, तितकंच धक्कादायक. राजूच्या घशात चिकनचं हाड अडलं होतं. हो, इतकंच. एक छोटंसं टोकदार हाड घशात अडकलं. श्वसननलिकेच्या मार्गात अडथळा निर्माण झाला. ऑक्सिजन खोळंबला आणि तो श्वास घेऊ शकला नाही. जितक्या वेगाने आनंद आला होता, त्यापेक्षा वेगाने मृत्यू झाला. ही पूर्ण घटना तो जिवंत असतानाच सगळ्यांच्या डोळ्यासमोर घडली. कोणालाही समजायला वेळच मिळाला नाही. हेच ते सत्य, हेच ते कारण. काहीही बनावट नाही, काहीही काल्पनिक नाही. राजूचा मृत्यू फक्त एका चिकनच्या हाडामुळे झाला. त्याची पत्नी आजही रडते. तो एक घास नसता घेतला तर आज तो आमच्यात असता. मुली अजूनही दार उघडताच वाट पाहतात. बाबा येईल का? पण आता तो परत येणार नाही. जे एक साधं आनंदी जेवण असायला हवं होतं, ते एका कुटुंबासाठी आयुष्यभराचं दुःख बनलं.